ज्ञानेश्वरीतील पंथराज अथवा कुंडलिनी योग. जिये मार्गीचा कापडी महेशू अजूनी. ज्ञानेश्वरी अध्याय 6. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानराजांनी आपली विद्वत्ता दाखविण्याकरता लिहिला नसून विवेकाची वाणी फिटावी, ब्रह्मविद्या उघडी करावी म्हणून लिहिला. लेखक अथवा वक्ता अशा कळवळ्याने प्रेरित झालेला असला म्हणजे आपणास जे सांगायचे आहे ते सांगण्यासाठी मिळेल ती संधी घेत असतो. वर म्हटल्याप्रमाणे ज्ञानराज हे कलीच्या त्रासाने त्रस्त झालेल्यांना आनंद मिळावा म्हणून ग्रंथाच्या कार्यास प्रवृत्त झाल्याने या त्यांच्या टीकेत आत्मसाक्षात्कार विषयक वेगवेगळ्या साधनांची चर्चा आली आहे व ती करणारे ज्ञानराजांच्या सारखे अनुभवीयांचे राजे असल्यामुळे हा ग्रंथ सर्वोत्कृष्ट असा उतरला आहे. ज्ञानेश्वरी हे ईश्वर दर्शनच आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. इतके सांगण्याचा हेतू असा की ज्ञानेश्वरीत एके प्रसंगी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या नाथ संप्रदायातले एक रहस्य सांगण्याची संधी साधून घेतली व आपल्या पंथातले एक गुह्य प्रगट केले. आपण मूळ गीतेत नाही ते सांगत आहोत याची त्यांना पूर्ण जाणीव होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पिंडाने पिंडाचा ग्रास करायचा हे आमच्या नाथ संप्रदायाचे रहस्य आहे. परंतु महाविष्णूने प्रशांतात्मा इत्यादी 2-3 श्लोकात ह्या नाथ रहस्याचा ओझरता उल्लेख केला आणि आपण श्रोते मंडळी या विषयातील तज्ज्ञ व आवड असणारे असल्यामुळे श्रीकृष्णांनी ज्याचा नुसता दंश दाखविला ते मी उघड स्पष्ट करून आपल्यासमोर मांडित आहे. एरवी गीतेचा मुख्य विषय हा नव्हे हे मी जाणतो. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, परिदावूनी गेला उद्देशू महाविष्णू. तया ध्वनिताचे केने सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी, उपविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. या विषयासंबंधी सुशिक्षित व अशिक्षित यांच्यामध्ये सारखाच गैरसमज आहे. ज्ञानराजांनी इतके स्वच्छ लिहिले असून सुद्धा मोठमोठे लेखक ज्ञानराजांनी या पंथास पंथराज म्हटले एवढ्यावरूनच ज्ञानराजांच्या मते गीतेतला प्रतिपाद्य विषय तोच आहे असे म्हणण्याचा आडाणीपणा करतात. या विषयासंबंधी ज्ञानेश्वरीशी ज्यांचा परंपरेने संबंध नाही पण आपल्या भाषेतला उत्कृष्ट ग्रंथ म्हणून त्याकडे बघणारे सुशिक्षित यांच्यामध्ये अज्ञान असेल यात काय नवल आहे. माऊली म्हणून ज्ञानराजांचे भजन करणारा, खुद्द ज्ञानेश्वरीस माऊली म्हणून संबोधणारा, परंपरेने आपला संबंध ज्ञानराजांशी जोडणारा असा वारकरी पंथ, पण त्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा कित्येकांच्या ठिकाणी या महायोगासंबंधी अज्ञान दिसून येते. ज्ञानराजांनी आपल्या हरिपाठात नाममाहात्म्य गाताना योगयागविधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म असे उद्गार काढले आहेत. त्याचप्रमाणे इतर अभंगातूनही उद्गार काढले आहेत. उदाहरणार्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओडियाना बंधू देवडा घालूनी लागसी लपावो, ओत प्रोत मना सांडूनी धरीसी अहम भावो, ओमकार बिंदूचा तू न पवसी ठावो, ओळणे ओळगे कृष्ण द्वारावतीये रावो, नागिनी उत्साये नवही द्वारे निरोधून, नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान, मोडीसी करचरण तेने पावसी अंतसमो, आशा तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवी गमो, अष्टांग योगेन शिनिजे यमनियम निरोधन कीजे राया. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील क्लेशोधिकतरस्तेषाम या श्लोकावर लिहिताना त्यांनी योगमार्गाचे आचरण म्हणजे बोचऱ्याने लोखंडाचे चणे खाणे इतके कठीण आहे असे म्हटले आहे. अशा त्यांच्या काही योगविषयक उद्गारावरून काही वारकरी ह्यात योगाची निंदाच आहे असे समजून योगमार्ग हा सर्वथा तिरस्करणीय आहे अशी आपली विपरीत कल्पना करून घेऊन बसले आहेत. पण हा एक अज्ञानाचा प्रकार आहे एवढेच. वरील उतार्यात सुद्धा ज्ञानराज योगाने कैवल्य प्राप्त होणार नाही असे म्हणत नाहीत. त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ क्लेशोधिकतरस्तेषाम एवढाच आहे. उलट
गीतेत ज्या ज्या वेळेला त्यांना साधन म्हणून सांगण्याचा प्रसंग आला त्या त्या वेळेला योगाचाच उल्लेख त्यांनी केला आहे. मग गीतेमध्ये योग साधन म्हणून सांगितले आहे, तेथे त्यांनी योगाचे योग म्हणून वर्णन केले असल्यास नवल नाही. प्रथम गीतेतील काही स्थळे घेऊ. ज्ञान योग व्यवस्थिती अध्याय 16 श्लोक 1 यावर टीका करताना ज्ञान हाच योग व त्या ठिकाणी मनाची निष्ठा अथवा स्थिरता असा शंकरानंदादिकांनी केल्याप्रमाणे अर्थ त्यांना करता आला असता. ज्ञानेश्वर महाराज यांचे व्याख्यान पुढील प्रमाणे करतात. आता आत्मलाभाविखी ज्ञानयोगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हाव भरे. ज्ञानेश्वरी अध्याय 16. बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता अध्याय 4 श्लोक 10 यावर टीका करताना सुद्धा ज्ञानमयन तपहा असे व्याख्यान अगदी ओघाने करता येण्याजोगे असताना सुद्धा तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञानी चोखाळले मी तेची ते जाहले एत संशय कायसा असे व्याख्यान त्यांनी केले आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे असे स्पष्ट मत होते की ज्ञानाने मोक्ष मिळतो हे खरे, पण ते ज्ञान म्हणजे नुसते शाब्दिक ज्ञान अथवा बुद्धीची कल्पना नव्हे, तो अनुभव आहे व त्याकरिता बुद्धीच्या प्रयत्नाला योगाच्या मदतीची अपेक्षा आहे. योगेन रहितं ज्ञानं न मोक्षाय भवेत विधे. ज्ञाने नैव विना योगो न सिद्धयति कदाचन. तस्मात् ज्ञानंच योगंच मुमुक्षुर्दृढमभ्यसेत जन्मातरंश्च बहुभीर योगो ज्ञानेन लभ्यते. असे श्री शंकरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे मत असल्यामुळे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायाने ठिकठिकाणी योगासंबंधी गौरवपर उद्गार साहजिकच निघाले आहेत. आता त्यांनी साधन सांगितलेली स्थाने पहा. अध्याय 15 श्लोक 15 सर्वस्य चाहम यावर ज्ञानेश्वर महाराज लिहितात. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. येणेची सत्कर्मे. अध्याय 7 श्लोक 14 माया मेतांतरंती ते या ठिकाणी माया नदीचे तरणे कसे दुस्तर आहे हे दाखवित असताना कर्म वैराग्य विचारादिकांचा तेथे लागच नाही असे दाखविल्यावर योगा संबंधाने मात्र वरी काही तरोये योगे तरी विपाय येतो असे म्हणतात. अध्याय 18 श्लोक 52 ध्यान योगो परो नित्यं वैराग्यम समुपाश्रितः यावर म्हणोनी तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू परी पुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा असे लिहिले आहे. आता याच्याही पुढे जाऊन थोडे सांगणे आवश्यक आहे की ज्या ठिकाणी साधन योग थोडा विस्ताराने सांगण्याचा प्रसंग आला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात ज्याला पंथराज म्हटले त्या महायोगाचा अथवा कुंडलिनी योगाचाच उल्लेख केला आहे. अध्याय 6 ओवी 153 व पुढील व्याख्यान तर प्रसिद्धच आहे. 153 ओवीचा उल्लेख या प्रकरणाच्या प्रारंभीच आला आहे. अध्याय 9 श्लोक 24 यतंतश्च दृढव्रताः यावर लिहितात. तेथ उल्लाट शक्तीचेने उजिवडे मन पवनाचेने सुरवाडे 17 पाणी आडे बळिया विले. अध्याय 12 नमनात श्री गुरुरूपी स्नेहाळ माऊली आपल्या शिष्याचे कोड कौतुक कशी पुरविते हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लिकी परियदेसी निजे. अध्याय 12 मध्ये अव्यक्तोपासकांची साधनं सांगताना जे साधन सांगितले तेथे ते म्हणतात. मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमथावरी. अध्याय 18 श्लोक 52 मध्ये ध्यान योग परह यावर लिहितात. कुंडलिनी जागवणे मध्यमा विकासुने आधारादी भेदोनी अग्निवरी. इतक्या विस्तृतपणे ही गोष्ट सांगण्याचा हेतू असा की ज्ञानेश्वर महाराज या योगास किती महत्त्व देतात हे सर्वांना कळावे. योगाकडे आपण दुर्लक्ष केले तर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने अडाणी ठरू. ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायात अज्ञानाची लक्षणे सांगताना म्हणतात की तो अज्ञानी की जो उपनिषदांकडे न वचे व ज्यास
योगशास्त्र न रुचे. ज्ञानेश्वर महाराज कुंडलिनी जागवणी जो मार्ग आक्रमण केला जातो त्याला पंथराज असे म्हणतात. तेव्हा आपण आता या पंथराजाचे थोडे स्वरूप पाहू. महायोगाचे स्वरूप. संस्कृत ग्रंथातून या मार्गाचे नाव महायोग असे आहे व त्याचे लक्षण पुढीलप्रमाणे दिले आहे. मंत्रोलयो हटो राजयोगंतर भूमिका क्रमान एक येवो चतुर्थयो महायोगो भिधीयते. योग शुकोपनिषद. सामान्य माणसे मंत्रयोग, हठयोग, लययोग व राजयोग हे वेगवेगळे आहेत असे समजतात. वास्तविक स्थिती तशी नाही. या चारींनीही कुंडलिनी जागी होते व साधकाचे कार्य होते. म्हणूनच कुंडलिनी जागृतीला महायोग अथवा सिद्ध उपाय अशी संज्ञा आहे. पूर्व सुकृताने ईश्वर प्रसाद होऊन सद्गुरु कृपा प्राप्त होऊन जर कुंडलिनी जागृत झाली तर या सुखाचा अनुभव येईल. योगस्तु द्विविधो ज्ञेयो ह्यभाव परमो मतः अपरस्तु महायोग सर्वयोगोत्तमो मतः. शून्यं सर्वं निराभासं स्वरूपं यत्र चिन्त्यते अभावयोगस्य प्रोक्तो येनात्मानं प्रपश्यति. यत्र पश्यति चात्मानं नित्यानन्दं निरञ्जनं मय्यक्यं स महायोगो भाषितः परमः स्वयं. अशी श्री महेश्वर कथित महायोगाची व्याख्या ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. शक्तिपात. शक्तिपात करणे याचा अर्थ अतींद्रिय विषय ग्रहण करण्याचे सामर्थ्य देणे असं आहे. शक्तिपाताचे वैशिष्ट्य असे आहे की त्यात शिष्याला आयास नाही. गुरुकृपेच्या बळाने कुंडलिनी त्वरित जागृत होते. एरवी साधकाला दीर्घकाळपर्यंत त्याकरिता प्राणायामादिकांचा अभ्यास करावा लागतो. शिवाय ही जागृत केव्हा होईल ते सांगता येत नाही व प्रयत्न करतानाच देह पडायचा संभव. येथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे कुंडलिनीची जागृती ही गुरु व शिष्य या दोघांच्या स्थितीवर अवलंबून आहे. शिष्याची तयारी नसेल तर गुरुने सामान्य प्रयत्न करूनही ती शक्ती जागृत होईलच असे नाही. उलट शिष्याची तयारी असेल तर गुरुच्या नुसत्या सानिध्यात सुद्धा ती जागृत होईल. श्री रामकृष्ण हे स्वामी विवेकानंद ब्रह्मानंदादी शिष्य तयार करू शकले, पण त्यांना आपला भाचा जो हृदय त्याला तयार करता आले नाही. शक्तिपाताने सुप्त क्रियारहित कुंडलिनी क्रियावती होते. या मार्गाचा विशेष असा की एकदा कुंडलिनी जागृत झाली म्हणजे साधकास काही करावे लागत नाही. पुढचा अभ्यास सहज होतो. अभ्यासच अभ्यासाला वरतो. याविषयी ज्ञानेश्वरीत खालील उल्लेख आढळतात. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. तैसे स्मरतेने आदरे सभाय सात्विके भरे. जव कठीणपण विरे अहंभावाचे. विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे. मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे. मग तेनेची बोधे बैसिजे आसनावरी. आता अंगाते अंगवरी पवनाते पवनु धरी. ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. प्रवृत्ती मागवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे. आघवे अभ्यासू सरे बैसत खेळू. तेथ अपानु आतुलीकडे ओहटो लागे. नेत्रद्वारेची कवाडे लागू पाहती. वरचिले पाती न ढळती. तळीची तळी पुंजाळती. मग कंठनाळ आटे होची लागे. याचा अर्थ असा आहे की साधकास प्रयत्न करावा लागत नाही, त्या गोष्टी आपोआप होतात. शक्तिपाताचे उल्लेख. तो महावाक्याचे नी नावे गुरु कृपेचे नी थावे. माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जैसा. माथा हात ठेवणे शक्तिपाताचा प्रकार. सर्व धर्मांपरित्यज्य अध्याय 18 श्लोक 66 या श्लोकात गीताशास्त्र संपले असे ज्ञानेश्वर महाराजांनी मानले आहे. यापुढे गीतेचा संप्रदाय सांगितला आहे. तेव्हा शब्दाने सांगायचे ते सांगणे झाल्यावर भगवंताने शब्दाने देता येत नाही अशी गोष्ट देण्याकरिता आपल्या भक्तास आलिंगन दिले असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे.
मग सावळा सकंकनो बाहू पसरोनी दक्षिणो अलिंगीला स्वशरणो भक्तराजुतो न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओसरले ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक ते द्यावया मीख खेवाचे केले हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले आपणाईसे अर्जुना दीपे दीपू लावला तैसा परिश्वंगू तो झाला द्वैतन मोडिता केला आपण पै पार्थो तेव्हा सुखाचा मग तया पुरू आला जो धनंजया तेथ वाढू तरी बुडवणिया ठेला देवो. हा काही नुसता कवी कल्पनेचा खेळ नव्हे, हा शक्तिपाताचा एक प्रकार आहे. ज्ञानेश्वर महाराजांना अर्जुनाला शेवटी पूर्णतेस पोचविण्याकरिता भगवंतांनी आलिंगन देऊन शक्तिपात केला असे सांगायचे आहे. हरिपाठात सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाते. अभंग 12. गुरूंच्या अनुग्रहाने अथवा आपल्या प्रबळ पुण्य प्रतापाने धर्माधर्म रूप संस्कार साम्यतेला प्राप्त होतात, तेव्हा श्री शंभूद्वारा प्राप्त झालेली जी ज्ञानात्मिका पराशक्ती तिचा गुरुद्वारा शक्तिपात होतो. ज्ञानेश्वरीत पुढील प्रमाणे त्याचाच अनुवाद आढळतो. ऐसी कर्मसाम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु अपेसा भेटेची गा. शक्तिपाताने जी शक्ती जागृत होते तिला देवात्मिका म्हणतात. ती कुंडलिनी या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. आपण आता तिचा थोडा इतिहास व स्वरूप पाहू. कुंडलिनी इतिहास. कुंडलिनीचा ऐतिहासिक दृष्ट्या विचार केला तर असे आढळून येते की पतंजलीच्या प्रसिद्ध योगसूत्रात कुंडलिनीचा उल्लेख नाही. आश्चर्य हे की गोरक्ष शतक म्हणून गोरक्षनाथांचा जो संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध आहे त्यातही कुंडलिनीचा उल्लेख नाही. योगदर्शनाच्या इतिहासाकडे जर आपण ऐतिहासिक दृष्ट्या पाहू गेलो तर आपणास या दर्शनाच्या 3 अवस्था दिसतात. उपनिषदांचा काळ, पातंजल सूत्रांचा काळ, तदनंतरचा तंत्रादिकांचा काळ. यापैकी कुंडलिनीचा उल्लेख योगोपनिषद म्हणून जी म्हणतात त्यात आहे, पण प्रसिद्ध जी ईशावास्यादी दशोपनिषदे आहेत त्यात नाही. श्वेताश्वेतरमध्ये देवात्मशक्ती म्हणून उल्लेख आहे. योगसूत्रात कैवल्य असे मोक्षास अभिधान प्राप्त झाले. योगसूत्रावरील विज्ञान भिक्षूसारखे टीकाकार योग याचा अर्थ वियोग करून नाना पुरुषांचे अस्तित्व प्रतिपादक योगदर्शन आहे असे म्हणतात. औपनिषदीय योग हा निर्विवाद अद्वैतीच आहे, पण योगसूत्रांतून आढळून येणारा योग हा मात्र सांख्यशास्त्राप्रमाणे नाना पुरुष मानणारा व कैवल्य ध्येय मानणारा असा आढळून येतो. पुढच्या काळात त्याची वाढ झाली, त्यात पुनश्च योग हा अद्वैताकडे वळलेला दिसतो. वैदिक मार्ग. कुंडलिनी योग हा तंत्रमार्गाचा विशेष भाग आहे. तंत्रमार्ग म्हणजे शक्तीच्या उपासनेचा मार्ग आहे. त्याच्यामध्ये वाममार्गादी भेद आहेत, पण पंचमकरांचा मार्ग सोडून शक्ती उपासनेचा एक शुद्ध मार्गही आहे. अनेक साधक या मार्गात या ना त्या रीतीने आलेले आढळून येतात, पण तो अवैदिक आहे असे मात्र नव्हे. सूतसंहिता अध्याय 35 श्लोक 17 मध्ये सूतांनी या विद्येस वैदिकी असे स्वच्छ म्हटले आहे. तस्मात् संवत्सर शिष्यं परीक्ष कृतीनं पुनः प्रदद्यात् वैदिकीं विद्यां गुरुर्विद्याभिवृद्धये. जे कुंडलिनी मार्गाचे पुरस्कर्ते लोक आहेत त्यांचे म्हणणे असे आहे की जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे अशा तऱ्हेची पण थोड्या उलट्या भाषेत संबंध सांगणारी मराठीमध्ये पिंडी ते ब्रह्मांडी अशी एक म्हण सुद्धा रूढ आहे. ब्रह्मांडातील सर्व 14 भुवने शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या ठिकाणी आहेत असे ते सांगतात. संध्यादी कर्माच्या पूर्वी न्यास वगैरे करतात, त्याचा सूक्ष्म अर्थ बघितला तर त्या न्यासांची योजना ब्रह्मांडी ते पिंडी याच तत्वावर उभारली आहे असे आढळून येईल. ज्याप्रमाणे सप्त स्वर्ग व सप्त लोक पिंडात म्हणजे शरीरात आहेत, त्याचप्रमाणे ब्रह्मांडाला आधारभूत असणारी शक्ती मानव शरीरातही आहे. तिलाच कुंडलिनी असे म्हणतात. तिचे स्वरूप देवात्मशक्ती या शब्दाने उत्तम ओळखले जाते.
श्वेता श्वेततर उपनिषदात तिला देवात्मशक्ती असे म्हटले आहे. संहिता भागामध्येही तिचे आत्म्याची शक्ती आहे असे वर्णन आढळते. अथर्व संहिता 11 कांड 8 सूक्त मंत्र 16-17 या शक्तीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. हे मोठे शरीर संघा जोडणारी नामक शक्तीने जोडले असताना सुद्धा निश्चेष्ट पडलेले होते. यामुळे आता प्रश्न उत्पन्न होतो की ती कोण आहे जिने याच्यात प्रकाश भरला आहे. सर्व देवतांनी वरीलप्रमाणे आपणास ज्ञान व्हावे म्हणून प्रार्थना केली. त्यावेळी त्या धारणा करणाऱ्या वधू सतीने दाखविले की जी परमेश्वराची शक्ती त्याची पत्नी तिनेच या शरीरात वर्णाचे म्हणजे चेतनरूप प्रकाशाचे आभरण केले. यंत्रात जसे सामर्थ्य असते तशी ही शक्ती नव्हे, ही चित्शक्ती आहे, ज्ञानस्वरूप आहे. हिलाच प्राण असेही श्रुतीत म्हटले आहे. ज्ञानेश्वर महाराज हिचे प्राण म्हणून व शक्ती म्हणून वर्णन करतात. कुंडलिनी जागृतीत गुरुचे महत्त्व. गुरुपासून शक्तीचा लाभ झाला तर क्षुरस्य धारेसारख्या कठीण असणाऱ्या मार्गावर साधकाचा प्रवास भराभर होतो. म्हणूनच गुरुची आवश्यकता व त्याची थोरवी सर्व ठिकाणी गायलेली आढळते. नाथ महाराज म्हणतात की साधे व्यवहारातले कार्य असले तर मार्गदर्शकाची आवश्यकता लागते. मग जे गूढ म्हणून गाजले आहेत त्यात मार्गदर्शन करणाऱ्यांची आवश्यकता लागणार नाही काय? प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजताराया अनेक पयामाजी पडे. तुकाराम महाराजांच्या अभंगातून गुरुमार्गावर तडाखे आहेत ते बुवाबाजीवर आहेत. जो शास्त्रशुद्ध गुरुमार्ग आहे त्यावर नव्हे. तसे असते तर आपल्या वडील मातोश्रींचा अथवा मोरे कुळाचाही निर्देश न करणारे तुकोबाराय राघव चैतन्य केशव चैतन्य यांचा उल्लेख करून रामकृष्ण हरिमंत्र दिला हे सांगून ज्यांनी हा दिला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली नाही म्हणून खंती व्यक्त करते ना. ते म्हणतात, सद्गुरुराये कृपा केली मज परी नाही घडली सेवा काही. इतके विस्तृत सांगण्याचा हेतू असा की ज्ञानमार्ग असो, नाममार्ग असो की एकदम कुंडलिनी जागृत करण्याचा मार्ग असो, या सर्व मार्गात गुरूंनी शक्तिपात करण्याच्या कल्पनेस मोठे स्थान आहे. शक्ती जागृतीची काही लक्षणे. तेव्हा आसन स्थिर होते. उडियान मूल व जालंधर हे 3 बंध आपोआप लागतात. जीभ खेचरी मुद्रेप्रमाणे उलट होऊन आत जाऊ लागते. इतकी स्फूर्ती उत्पन्न होते की स्थिर होऊन बसणे अशक्य होते. हातपाय बलात्काराने खेचले जातात. तेव्हा समजावे की शक्ती जागृत झालेली आहे. तसेच ज्यावेळी आसन दृढ होऊन दृष्टी भ्रूमध्यावर स्थिर होते, डोळ्यातील बाहुल्या फिरू लागतात, केवळ कुंभक आपोआप होऊ लागतो, बाह्य ज्ञान बंद होऊन मन शून्य होऊन जाते, तेव्हा शक्ती जागृत झाली असे निश्चित समजावे. मूलाधारापासून प्राणवायूचा ओघ सहस्त्रारमध्ये जात आहे असे भासणे, आतल्या आत प्रणवाचा जप होणे, प्राणाच्या प्रवाहाबरोबर नाना तऱ्हेचे सुखानुभव येणे ही सर्व शक्ती जागृतीचीच लक्षणे होत. नाना प्रकारचे नाद उत्पन्न होणे, मेरुदंडामध्ये कंपन होणे, शरीर शून्य होऊन शरीर नसल्याचा भास होणे, सर्वत्र शून्यवत भासणे, डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तरी न उघडणे, शरीरातून विजेसारखा प्रवाह बाहेर जात आहे असे वाटणे, ही सर्व शक्ती जागृतीची चिन्हे आहेत. याशिवाय आणखीही नाना प्रकारचे अनुभव साधकाला येऊ शकतात. शरीर अत्यंत जड होऊन निश्चेष्ट पडते अथवा गतिमान होऊन थोडा वेळही स्थिर होत नाही. नाना प्रकारचे प्राणायाम आपोआप होऊ लागतात. तसेच संकल्प करून आसनावर बसल्याबरोबर नाना प्रकारची आसने, बंध, मुद्रा आपोआप होऊ लागतात. मनुष्य निरनिराळ्या प्रकारचे राग आळवू लागतो व ज्याने नृत्याचे शिक्षणही कधी घेतले नाही तो नृत्यही करू लागतो. निरनिराळ्या प्रकारचे अवघड मंत्र मनुष्य आपोआप उच्चारू लागतो. नेत्र बंद केल्याबरोबर निरनिराळ्या देवदेवतांची दर्शने होऊ लागतात. दिव्य स्पर्श, रस, गंध यांचेही अनुभव साधकाला मिळतात. संशय निवृत्ती, गूढ तत्वाचा उकल अशा प्रकारचेही अनुभव येतात. तरी पण या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात ठेवणे इष्ट आहे की हे सर्वाच्या सर्व अनुभव प्रत्येकालाच येतील असे नाही. तसेच अनुभवांची सर्व यादी वर आली आहे असेही नाही.
मनुष्यामध्ये असलेली सुप्त शक्ती जागृत होते, तेव्हा पूर्वसंस्कारानुसार महाशक्ती आपला मार्ग आक्रमण करू लागते. साधकाला येणारे अनुभव त्याच्या पूर्वसंस्काराला धरूनच असतात. सूत संहितेत पुढील श्लोकातून ही लक्षणे दिली आहेत. देहपातस्तथा कंपः परमानंद दर्पणे स्नेहो रोमांच इत्येत शक्तिपातस्य लक्षणं. शिष्यस्य देहे विपेन्द्रः धरण्यां पतिते सति प्रसादश्चांकरस्तस्य द्विजा संजात एव हि. श्वेताश्वेतर उपनिषदात अध्याय 2:11 मध्ये ब्रह्मानुभवापूर्वी प्रकट होणारी चिन्हे खालीलप्रमाणे दिलेली आहेत. शक्ती जागृत म्हणजे क्रियावती झाली की प्राण व अपान या दोघांचे उत्थान होते व मग ती सुषुप्नेत प्रवेश करते, चक्राचे वेध करते, नाडी शुद्धी करते इत्यादी परिणाम शक्ती क्रियावती झाल्याने होतात. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय 6 मधील आपल्या पंथराजाच्या व्याख्यानामध्ये हे सर्व दिलेले आहे. भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली त्यावेळचे त्याच्या स्थितीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील प्रमाणे केले आहे. तो शक्ती जागृतीचाच परिणाम आहे. ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एकसरे तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. मग दिव्य चक्षु प्रगटला तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला. यया परी दाविता झाला ऐश्वर्या पुले. एकसरे ऐश्वर तेजे पहाले तया चमत्काराचे एकार्णव जाहले. चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयाचिया. म्हणे केवढे गगन येथ होते ते कवने नेले पा केवुते. ती चराचरे महाभूते काय जाहली. दिशांचे ठावई हरपले अधो ऊर्ध्व काय नेनो जाहले. चेईलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार. नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे. तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. तेव्हा मनासी मनपन न स्फुरे बुद्धी आपण पेन सावरे. इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले. तेथ ताटस्थ्य पडिले टकासी टक लागले. जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. तैसे आपणे नवीन कवनीकडे नेदीची उरो. इतर मार्गातील शक्तिपाताचे दाखले. परमार्थ साधनात शक्तिपात अथवा गुरुप्रसाद याला फार महत्त्व आहे. उदाहरणार्थ नामस्मरणाचा मार्ग घ्या. नामाच्या द्वारा देवास कळवळ्याने हाक मारली असता देव भेटतो हे खरेच आहे व श्री तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे रामकृष्ण हा उघडा मंत्र आहे हेही खरेच आहे. पण हे मान्य करून सुद्धा ज्यांना नाममंत्र सिद्ध झाला आहे त्यांनी तो सिद्ध मंत्र दिला असता साधकाचे कार्य लवकर होण्याची शक्यता आहे हे मान्यच करावे लागेल. असे आहे म्हणूनच गुरु शिष्य परंपरा आजवर अखंड चालू राहत आलेली आहे. कल्पना करा, आपणास परतीराला जाणे आहे व आपण नावेत बसलो व स्वतः नाव वल्हवू लागलो. आता ही नाव परतीराला पोचणार नाही असे कोण म्हणेल. पण मार्ग अज्ञात असल्याने परतीराला पोचण्यापूर्वी नाव खडकावर आदळणार नाही. उलट वारा येऊन ती उपडी होणार नाही. मुक्कामाच्या जागेचे निश्चित स्वरूप माहीत नसल्याने पोचेल केव्हा हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत अडचणी येणारच. पण जर जाणता नावडी मिळाला तर हे आपाव भोगावे लागणार नाहीत व नाव परतीराला हमखास पोचेल. त्याचप्रमाणे परमार्थ साधनरूपी जलात साधकाची नाव पडली असता ती प्राप्तीच्या पैलतीराला लागणारच नाही असे सांगता येणार नाही. पण जर समर्थ गुरु कर्णधार भेटले तर मात्र निश्चितपणे नाव परतीराला जाईल यात शंका नाही. श्री एकनाथ महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे, नाव तारी हे साचार माझी बैसले आहाती थोर थोर परी तारके विन परपार समर्थ न पवती. तुकाराम महाराज आपल्याला उपदेश झाला तो कसा सांगताना सांगतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला करो. उपदेश देणे व सांप्रदायिक करणे यात निळोबाराय फरक करतात. तो सुद्धा या शक्तिपाताच्या समजुतीवरच उभारलेला आहे. ते म्हणतात, निळा म्हणे मज उपदेश दिला संप्रदाय दिला सकळ जना. गुरुपासून मंत्रोपदेश याचा अर्थ शक्तीचे दान असा आहे. ती एक शक्ती देण्याची रीत आहे. शक्तिपात करण्याचे प्रकार खालील श्लोकात सांगितले आहे.
दर्शनात स्पर्शनात शब्दात कृपया शिष्यदेहके जनयेत समावेशं शांभव स हि देशिकः स्पर्शाख्या देवी दृक्संज्ञा मानसाख्या महेश्वरा क्रियाया साधिरहिता देवी दीक्षा त्रिधा स्मृता. संतांच्या वाङ्मयातून यांचे उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ, कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्यापदी बैसविले, बा परक्मा देवीवर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. दीक्षा देणे म्हणजे शक्तिपात करणे. दीक्षा ही सांगण्याचा अथवा ऐकण्याचा विषय नाही, ती देण्याचा व घेण्याचा विषय आहे. दीक्षा या शब्दाची उत्पत्ती पुढील श्लोकात दिली आहे. ददाती शिवतादात्म्यं क्षिणोति च मलत्रयम् अतो दीक्षेति संप्रोक्ता दीक्षा तंत्रार्थवेदिभिः. याचा अर्थ असा की दिव्य ज्ञानाला देते व सर्व पापाला क्षय करते ती दीक्षा. गुरुला शरणागती व अभ्यास या मार्गाचे रहस्य गुरु व शक्ती यांना संपूर्णपणे शरणागती करणे असे आहे. गुरुस्मरण करून आसनावर बसून आपण नाहीसे होणे, आपला अहंकार काढून घेणे व शक्तीच सर्व करते अशी भावना ठेवणे हा या मार्गातील अंतरंगातला एक भाग आहे. आम्ही वर म्हटले की शक्ती सर्व करते, आसने आपोआप होतात वगैरे, पण याचा अर्थ असा नाही की साधकास काहीच करणे लागत नाही. तसे समजणे म्हणजे आत्मनाश करून घेणे आहे. साधकास रोज अभ्यास करावाच लागतो. खुद्द ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिये मार्गीचा कापडी महेशू अजूनही. यापेक्षा जास्त काय सांगावे. महायोगाचे ध्येय शक्तीचे शिवस्वरूपाशी सामरस्य. शक्ती जागृत झाली की ती सुषुम्नेच्या द्वारा ब्रह्मरंध्रापर्यंत जाते व तेथे असणाऱ्या शिवाचे व तिचे ऐक्य होते. हेच शक्ती जागृतीचे प्राप्तव्य. ह्यालाच समाधी म्हणतात, ह्यालाच पदीपद प्रवेश म्हणतात. येथे योगी पोचला की त्याला परमानंदाचा लाभ होतो. या महायोगाचे काही विशेष हट, लय, मंत्र अथवा राजयोग यांचे प्राप्तव्यही शेवटी ही देवात्मशक्ती जागृत करणे हेच होय, असे या योगाचे उपासक मानतात. शक्तिपातद्वारा त्वरित कार्य होते. या योगाने प्राण अपान जागृत होतात. मनुष्य मात्र या शक्तिग्रहणाला अधिकारी आहे. यामुळे भक्ती योगाप्रमाणे हा योग सकळांचे येथे आहे अधिकार असा आहे. कर्म, जाती, अवस्था यांचा तपस्येत भेद नाही. हा आत्मसाक्षात्काराचा जवळचा रस्ता आहे, शॉर्टकट. एरवी साधकास किती वेळ लागेल देव जाणे. या योगाचे फळ प्रत्यक्ष आहे. एका दृष्टीने योग हा गूढ आहे असे म्हटले जाते, ते खरे आहे. त्याचे अनुभव हे सर्व जगापुढे मांडणे अशक्य आहे. त्याचे प्रयोग रसायन शाळेत करून दाखविणे कठीण. उदाहरणार्थ, साधा यमातला प्रकार ब्रह्मचर्य, त्याचा प्रयोग कसा करणार. पण एका दृष्टीने हे प्रयोगाचे शास्त्र आहे. म्हणूनच पतंजलीने आपल्या सूत्रात यम नियम सांगून त्या प्रत्येकाची फळे सांगितली आहेत. ती त्यांच्या दृष्टीने प्रयोगसिद्ध आहेत. कुंडलिनी योग तर या बाबतीत एक पाऊल पुढेच आहे. गुरूंनी दीक्षा दिल्याबरोबरही प्रत्यक्ष फळ दिसू लागते. भक्तीप्रमाणे योग हा मनावरचे दुष्ट संस्कार घालविण्यास उपयोगी पडणारा आहे. पाश्चिमात्यांना मनाच्या गूढ भागाचे महत्त्व एका दृष्टीने या 19व्या शतकाच्या शेवटी व 20व्याच्या प्रारंभी कळू लागले. तत्पूर्वी लायबटनीज याने याची योग्यता जाणली होती. गूढ मन अथवा मनाचा अज्ञात भाग हा वासना संस्काराचा बनलेला असतो, हे आमच्याकडे बहुत दिवसापासून ज्ञात आहे. पाश्चात्य या वासना ग्रंथी कशा शोधाव्यात याबाबत प्रयोग करून काही पद्धती ठरवित आहेत. पण आमच्याकडे या गूढ मनाला स्वच्छ करून त्याचा ताबा कसा घ्यावा याचा विचार फार वर्षापूर्वी केलेला आहे. याबाबत प्राणाचा, वासनांचा व मनाचा निकट संबंध आहे. हे जाणून प्राणायामाद्वारा मनशुद्धीचा मार्ग पूर्वीच्या महात्म्यांनी दाखवून दिला आहे. याबाबत प्राणाचा, वासनांचा व मनाचा निकटचा संबंध आहे हे जाणून प्राणायामाद्वारा मनशुद्धीचा मार्ग पूर्वीच्या महात्म्यांनी दाखवून दिला आहे.
ज्ञान अथवा भक्ती या दोन योगापेक्षा या योगाचा हा विशेष आहे की तो मन, प्राण व शरीर यांना संघटित करतो. ज्ञानयोगामध्ये शरीर असत म्हणून तिरस्कारले जाते. भक्ती करणारा हाही देवाकरिता झुरोनी पांजिरा होण्याचाच अधिक संभव. पण हठयोग म्हणतो, ईश्वराने मन, प्राण व शरीर यांचा संयोग करून दिला असता शरीराला तिरस्कृत काय म्हणून लेखावे. उलट शरीर आद्य धर्मसाधन जाणून त्यासही शुद्ध करून त्याचाही विकास करून आपले इष्टकार्य अधिक पूर्णतेने करून घ्यावे. ज्ञानेश्वरीमध्ये या योगाच्या क्रियेने शरीराचे रूपांतर होऊन ते सतेज कसे होते याचे 10-20 ओव्यातून उत्कृष्ट वर्णन आहे. त्यातील एकच ओवी देतो. शारदीयेचे नि ओले, चंद्रबिंब पाल्हेले, हो का मूर्त तेजेची बैसले आसनावरी. तात्पर्य, ज्ञानाकरिताही शरीर दृढ हवे. धर्माचरणाचा पाया शरीर, ते दृढ करून साधकास वरच्या पायरीवर नेणारा हा योग आहे. या बाबतीत महायोगाच्या या ध्येयाजवळ येणारा श्री बाबू अरविंद घोष यांचा योग आहे. ते म्हणतात की ज्ञानयोगाने मुक्ती मिळेल, पण त्यांचा योग भुक्ती व मुक्ती दोन्ही देणारा आहे. एकच सद्वस्तू जर चिद व जड अशा दोन्ही रूपात व्यक्त झाली आहे तर एकाचा तिरस्कार करायचा व एकालाच वाढवायचे हे योग्य होणार नाही. पंथराज व महाराष्ट्रीय भक्ती संप्रदाय या योगाचा व महाराष्ट्रीय वैष्णव भक्ती संप्रदायाचा कसा निकट संबंध आहे याची 1-2 गमके सांगून हे प्रकरण आटपू. श्री शंकराचार्य श्री पांडुरंग अष्टकात पंढरपूरचे वर्णन करताना पंढरपुरास महायोगपीठ म्हणतात. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पंढरपुरात श्री विठ्ठलचरणी श्री ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथराय, तुकोबाराय सर्व एकत्र येऊ शकतात. त्याचे मर्मच ते महायोग पीठ आहे याच्यात आहे. योगात दिलेले अनुभव भक्ती मार्गानेही येतात. तुकाराम महाराज हे कोणी काहीतरी केली आचरणे मज या कीर्तने विन नाही असे एकनिष्ठ नामधारक. त्यांचे अनुभव व योगमार्गातील साधकांचे अनुभव तोलून पाहण्यासारखे आहे. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण अंतरीची खूण पावनिया पुंजाळले नेत्र झाले अर्धोन्मिलित कंठ सद्गतीत रोमांचाले चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न निघे बाहेरी सुखावलो सुनील प्रकाश उदय जला दीन अमृताचे पान जीवन कळा शशी सूर्या झाली जीवे ओवाळणे आनंदा दाटणे आनंदाचे तुका म्हणे सुखे प्रेमेसी डुलत विरालो निश्चिंत निश्चिंतीने लक्षणीया योगी पाहती आभास तो दिसे आम्हास दृष्टीपुढे कर दोन्ही कटी राहिलासे उभा सावळी हे प्रभा अंग कांते रक्त श्वेत कृष्णपीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजनगुणे दिव्यदृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत अणुहाती गुंतला नेने बाह्यरंग वृत्ती येता मग बळ लागे मध्ये माते तया नाही भेदभाव आपुले अवयव आवरिता अनेकांची वाणी वदे तेने मुखे उपचार दुःखे नाठवती ते सुख बोलता आश्चर्य या जना विपरीत मना भासत असे तुका म्हणे बाह्य रंगते विटले अंतरी निवाले ब्रह्मरसे पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीवा शिवा शेज रचली आनंदे औटावे पदी आरोहण निजी निजरूपी निजविला तुका अनुहते बाळका हल्लुरू गाते कंठी धरिला कृष्णमणी अवघा जने प्रकाश बोल नाईके कोणाचे कथे नागवाचे नाचे सुखे मी निजलो गा शून्य सारोने तेथे त्रिकोट शिखरी गा दान मिळे आई ते मागोनी आली वाट सिद्ध ओळखीची तैसी तरले तरती गा आणि काही विश्वासी जाईन सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला
दाता घेऊन या छंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. असे तुकाराम महाराजांच्या अभंगातून आणखी उतारे देता येतील. तसेच इतरही साधू संतांच्या ग्रंथातून देता येतील, पण स्थल संकोचास्तव येथेच थांबणे अवश्य. या पंथराजाची इतकी माहिती देण्याची कारणे दोन. एक, खुद्द ज्ञानेश्वर महाराज यास पंथराज म्हणतात. दुसरे, काही लोक जसे समजतात तसा योग व भक्ती यात फार भेद नाही. देव जर एक आहे तर त्याचा खरा अनुभव ज्यांना येतो त्यांच्या अनुभवात दक्षिणोत्तर ध्रुवा इतके अंतर राहणारच नाही. त्यात भेदापेक्षा साम्यच अधिक असणे अवश्य. जय हरी.